पाऊस आणि कोकण. पावसाचा पहिला थेंब या लाल मातीत पडतो ना, तेव्हा फक्त मातीचा सुगंध दरवळत नाही, तर इथल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू उमटतं. नमस्कार मंडळी. शहरात राहणाऱ्यांसाठी पाऊस म्हणजे ट्रॅफिक, चिखल आणि ओले रस्ते. पण कोकणात कोकणात पाऊस म्हणजे सण, नव्या आशेची सुरुवात आणि पुन्हा एकदा जमिनीशी जोडून घेण्याची वेळ. मित्रांनो, जरा इकडे बघा. डोंगरातून खळाळत वाहणारं पाणी, धुक्यानं हरवलेलं घाट, झाडांच्या पानावरून अलगट टपकणारे थेंब आणि अंगाला स्पर्श करून जाणारी ही थंडगार हवा. हे सगळं अनुभवताना मन नकळत म्हणतं, आपण कुठेही गेलो तरी आपलं खरं घर इथेच आहे. सध्या कोकणातल्या प्रत्येक शिवारात एकच गडबड सुरू आहे, ती म्हणजे भात लावणीची. काळ बदलला. आज ट्रॅक्टर शेतात उतरतो, मशीन काम करते, पण एखाद्या बांधावर अजूनही बैलांच्या गळ्यातले घुंगरू ऐकू आले ना, की हाच काळ क्षणभर थांबल्यासारखा वाटायला लागतो. लाकडी नांगर, चिखल्यानं माखलेलं पाय आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं ते समाधान. ही दृश्य पाहिली की जाणवतं, प्रगती झाली, पण मातीशी असलेलं नातं अजूनही तितकंच जिवंत आहे. आता जरा या हातांकडे बघा. सुरकुतलेले आहेत, पण या हातांनी किती पावसाळे पाहिलेत, किती उन्हाळे सोसलेत याचा हिशोब कोणाकडेच नाही. गुडघावर चिखलात उभं राहून ही माणसं फक्त भाताची रोपं लावत नाहीत, ती आपल्या पुढच्या पिढीच्या ताटातला प्रत्येक घास लावत असतात. अंगावर पावसाच्या धारा कोसळत असतात, पाठ दुखत असते, वय झालेलं असतं, पण तरीही चेहऱ्यावर एकही तक्रार नसते. कारण या माणसांनी आयुष्य जगायला नाही, आयुष्य घडवायला शिकवलंय.
आणि मग नजरेसमोर दिसतात हिरव्या गार माळावर शांतपणे चरणारी गुरं. दूरवर धुक्यात हरवलेली कौलारू घरं, चुलीवरून येणारा धूर आणि अंगणात पावसात खेळणारी लहान मुलं. असं वाटतं निसर्गानं जणू एक चित्र रंगवलंय. कोकणातली माणसंही या मातीसारखीच. पहिल्यांदा भेटली की थोडी अबोल वाटते, पण एकदा का मनात जागा दिली की आयुष्यभरासाठी आपलीच होऊन जाते. इथे पाहुण्याला चहा दिला जात नाही, तर इथे माणसाला आपलेपणा दिला जातो. म्हणूनच कोकण फक्त समुद्रासाठी, आंब्यांसाठी किंवा निसर्गासाठी सुंदर नाही, तर इथल्या माणसांसाठी सुंदर. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा या लाल मातीवर पाऊस पडेल ना, तेव्हा तेव्हा या मातीची ओढ आपल्याला परत इथेच घेऊन येत राहील. हो 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 सांगेल. हां चालेल. हो हो मंडळी, हा प्रवास आणि ही माणसं तुम्हालाही मनापासून आवडली असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या शेतवण परिवारात अजून सामील झाला नसाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका मातीच्या, माणसांच्या आणि मनाला स्पर्श करून जाणाऱ्या प्रवासात.